नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जोरदार राडा सुरू आहे। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना थेट टांगापलटी करण्याचा इशारा दिला, तर शिवसेनेकडून नाईकांवर जोरदार टीका करण्यात येते। हा वाद पेटलेला असताना आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये नळावरची भांडणं सुरू आहेत असं रोहित पवार म्हणाले। तसंच त्यांनी सत्ताधारी पक्षांवरही महापालिका लुटल्याचा आरोप केला। जसं नळावरचं भांडण असतं तसं शिंदे गट आणि बीजेपी तिथं भांडतंय। आणि दुर्दैव असं आहे, या महानगरपालिकेमध्ये पैशाचा आणि दडपशाहीचा इतका वापर केला गेला की त्याच्यात उमेदवार पळून नेले गेले। म्हणजे कुठं ना कुठेतरी पैशाचा अमाप वापर हा सत्ताधाऱ्यांकडनं केला जातोय आणि जे महानगरपालिका लुटल्याचा आरोप करतात। आता सत्ताधाऱ्यांनीच लुटलंय ना असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण का सिडकोच्या बाबतीत सुद्धा आम्ही जेव्हा मुद्दा मांडला होता त्यामुळे लोकांचा विश्वास हा भाजपवरनं निघून गेलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षावरनं गेलेला आहे। राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या